Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करते सकाळच्या ब्रेकफास्टपासनं. तर काल रात्री चपात्या थोड्या जास्त बनवल्या होत्या, म्हणून उरलेल्या चपात्यांचा सकाळी छानपैकी मस्त असा चिवडा बनवला आणि नाश्त्यामध्ये तो आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. तर आता येतोय रुद्रांच्या पार्किंग स्टेशनला. तर हॉलच्या एका कॉर्नरला रुद्रांशनी आपलं एक पार्किंग स्टेशन बनवलं आहे. तर ही जी ब्ल्यू कलरची गोगो कार आहे ही त्याच्या आजोबांनी यावेळी आणलेली आहे आणि मागच्या वेळेला ही चेअर त्याच्यासाठी आणली होती. तर ती चेअर बाजूला असतानासुद्धा त्याला त्या चेअरवर न बसता त्याला झोपून टी व्ही बघायची होती. तर असं काहीसं दृश्य तुम्हाला माझ्याकडे नेहमीच बघायला मिळेल. आणि आता येतोय डिरेक्टली संध्याकाळच्या वेळेला. तर आज आहे सॅटर्डे. तर आज आम्ही सर्वजण फिरायला चौपाटीवर जाणार होतो. तर कॅब बुक केली आणि सर्वजण आम्ही गिरगाव चौपाटीला निघालो. हे आहेत माझे आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे. तर आई बाबा सध्या मुंबईला आले आहेत, तर म्हणून आम्ही सॅटर्डे संडेला कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असतो. म्हणून आज आम्ही चौपाटीवर जायचं ठरवलं. फायनली CSTला पोचलो आणि CST क्रॉस केल्यानंतर हा आहे तेथीलच जवळचा एरिया. आणि इथे बिल्डिंग बघू शकता, ब्रिटिश काळातील बिल्डिंग कशा होत्या ते इथे दिसायला मिळतात. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे गिरगाव चौपाटीला. आणि हा आहे मस्त असा गिरगाव चौपाटीचा संध्याकाळचा लुक. तर इथे 50 रुपीजला ह्या मॅट इथे मिळतात बसण्यासाठी. तर एक मॅट आम्ही त्यामधली घेतली आणि चटाईवर बसून छान असा सनसेट व्ह्यूचा आम्ही इथे आनंद घेतला. तर आज समुद्राला ओहोटी होती, म्हणून पाणी थोडं आतमध्ये गेलेलं होतं आणि समुद्र शांत होता. तर समुद्राच्या शांत अशा लाटा, त्यानंतर थंडगार हवा आणि वातावरण एवढं आल्हाददायक वाटत होतं की आपल्या रोजच्या जीवनातील ताणतणाव विसरून माणसाला काही वेळेसाठी का हवे ना, पण निसर्ग एक वेगळाच आनंद देऊन जातो. तर मस्त अशा सनसेटचा आणि ह्या समुद्राच्या लाटांसोबत खेळायचा आम्ही भरभरून आनंद घेतला. चौपाटीच्या एक साईडला छान छान असे स्नॅक्स सेंटर आहेत. इथे सर्व प्रकारचे स्नॅक्स अवेलेबल असतात. तर अशा वेळेला छोटी मोठी भूक लागली तर इथल्या स्नॅक्स सेंटरमधून मस्त समुद्राच्या लाटांचा आस्वाद घेत इथे ह्या मेनूंचा पण लोक भरभरून आनंद घेतात. आणि त्यानंतर भूक लागली होती म्हणून आम्ही इथे थोडं जवळच असलेल्या महाराजा भूक या रेस्टॉरंटमध्ये आम्ही इथे जेवायला आलो. हे थालीचं हॉटेल आहे. तर आता खूप भूक लागली होती, तर आता इथे थाली त्यांनी वाढायला सुरुवात केली आणि इथलं जेवण खूप छान आहे. गिरगाव चौपाटीपासून जवळसुद्धा आहे. साधारण 10 मिनटाच्या अंतरावर असेल, 10-15 मिनटाच्या. टॅक्सीने आम्ही आलो होतो आणि आता इथे मस्त या थालीचा आम्ही आस्वाद घेतला आणि त्यानंतर घरी परतलो. तर हे जेवण गुजराती स्टाईल आहे. ही जी थाली आहे हे गुजराती थालीचं हे हॉटेल आहे. त्यानंतर येतो दुसऱ्या दिवशी सकाळी
तर रताळी आणून ठेवली होती, तर त्याचं काहीतरी बनवायचं होतं म्हणून मी आज रताळ्याचा शिरा बनवायला घेतला। सुरुवातीला रताळी उकडून घेतली छान, त्यानंतर तुपामध्ये त्याची सालं काढून घेतली, मॅश करून घेतला आणि तुपामध्ये दूध आणि साखर टाकून त्याला थोडं 5 मिनटासाठी थोडं कुक करून घेतलं। आणि रताळी ऑलरेडी वाफवलेली असल्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही, ते लगेच होतं आणि मस्त असा शिरा इथे बनून रेडी झाला। आणि हा दिवस आहे संडेच्या संध्याकाळची वेळ आहे, तर मी इथे आता स्वयंपाकाची तयारीला लागली आहे। आणि मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून माझा जो हा ताल दिसत असेल तुम्हाला, पण मी इथे आता स्वयंपाक करायला घेतला, पण स्वयंपाक तर करावाच लागतो ना, म्हणून मी आता स्वयंपाकाची इथे तयारी करायला घेतली। तर आज मी 2 भाज्या बनवणार होते म्हणून दोन्ही कढईमध्ये मी एका वेळेलाच भाज्या बनवायला घेतल्या। कटिंग ऑलरेडी रेडी ठेवलं होतं म्हणून बराबर होऊन जातात। आणि दोन्ही गॅसवर भाज्या चढवल्या, तर एक साईडला मी शेपूची भाजी बनवली होती आणि दुसऱ्या साईडला मी दोडक्याची भाजी बनवली होती। तर त्याची थोडीफार रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। शेपूची भाजीची रेसिपी मी शेअर करत नाही आहे, कारण की ऑलरेडी मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये भाजीची रेसिपी शेअर केली आहे। तर दोडक्याची भाजी मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते, मी जस्ट कांदा, टोमॅटो आणि आपले रेग्युलर मसाले जे आहेत ते त्यामध्ये घातले। थोडासा मॅगी मसाला यामध्ये मी ॲड केला, त्याला छानपैकी तेल सुटेस्तोवर कुक होऊ द्यायचं। आणि त्यानंतर जे दोडकं आहे त्याचे साली काढून घेतल्या आणि त्याला बारीक कट करून ते दोडकं त्यामध्ये ॲड केलं आणि अशा पद्धतीने मी दोडक्याची भाजी इथे रेडी केली। तर आज मी मसालेदारी क्लीन करून घेतली होती, तर आता सर्व मसाले मी त्यामध्ये भरून ठेवणार आहे। तर काही बाउलमध्ये ऑलरेडी मसाले होते आणि जे बाउल रिकामे झाले होते ते वरचेवर मी धुवत राहते। आणि जे काही आता संपत आलं होतं ते मी त्या परत फिल केलं आणि नेक्स्ट डेसाठी मसालेदारी रेडी केली। तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।